नमस्कार मंडळी, संकल्प क्रिकेट स्वागत करतो चिपळूण संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी गावाकडे आलो का शिमग्यासाठी आणि दररोज रात्री नाईट जागरण असतं, क्रिकेट मॅच असतात, काही ठिकाणी नमनाचा कार्यक्रम पूजा वगैरे असतात, त्यामुळे रात्र आपल्या अशी निघून जाते. आणि आज दिवसाच्या मॅचेस आहेत. तर त्या मॅचेस आहेत आपल्या काडीपट्टी विभागातले गाव आहे कोप्पडगाव, तिकडे शिमगाच्या गावात केले आहे. तर ओव्हरमच्या मॅचेस आहेत दिवसाच्या आज. तर आम्ही आता आमची टीम घेऊन तिकडे कोप्पडमध्ये. तर आपली पोरं असतील होते का सर्वच, कारण मुंबईकर जाकरवाड्यांनी गावची पोराशी मिळून आता आम्ही जातो आहोत कोप्पडला. तिकडे मॅचेस आहेत ओव्हरमच्या क्रिकेट मॅचेस. तर आपली टीम आहे श्रीदेव नागावी कापरे लाखनवाडी आमची टीम आहे. तर आम्ही आता खोपडला सकाळी पहिला आपला राऊंड आहे 9चा राऊंड आहे, पण 10 वाजता होते पहिल्या राऊंडला, कारण डेली जागरण असते त्यामुळे. तर चला आता आपण निघूया, आपली पोरं पुढे असतील शाळेवरती. तर व्हिडिओ सुरुवात करतो. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल खोलून सबस्क्राईब करा. तर चला आपण डायरेक्ट शाळेवरती आता तिथे तुम्ही डायरेक्ट जायचं आपल्या कोपडामध्ये टुर्नामेंटसाठी. चला आम्ही आलो फायनली आमच्या शाळेवरती. मागे आमच्या गावचं देऊळ आहे आणि आता इकडे आपली थोडी वेट करतायत, बाकी आपली पोरं येतात आता. इथून जायचं आपल्याला जवळजवळ 2 ते 4 किलोमीटर अंतर असेल कमीत कमी. बाईक जातो आम्ही सर्व, असेल 10-12 बाईक होतील त्या टायमाला. जाकरवाडी गावची पोरं असतील, नक्कीच मजा येईल. बाईकला येतो सगळं आणि तिकडून मग ओरमची मॅच गावच्या ठिकाणी. कारण गावच्या ठिकाणी आता ग्राउंड राहिलेच नाही जास्त, पण जास्त करून आमच्या ठिकाणी आता आमच्याकडे तरी बॉक्सचे असून सामने असतात रात्रीचे. परंतु आज जायचं आता आपल्याला ओरम खेळायला. तर जाऊया आता बाईकने सर्व, खूप मजा येईल नक्कीच. तुम्हाला दाखवतो आमच्याकडचे गावचे क्रिकेट सामने कसे असतात ते. अशा प्रकारे वरून गावचं वातावरण आहे. वाजले सकाळचे बरोबर 9:30 वाजलेत. पहिलाच राऊंड आहे 10चा. जाऊया आता कोपडमध्ये क्रिकेट टुर्नामेंट खेळायला. बेस्ट बॉलर गणेश बांद्रे आणि हे आमचे कॅप्टन शशिकांत कदम. रात्री झोपला अरे झोपून इथं काय करू. 4 बाईक झाल्यात आणि अजून थोडं आपली 1-2 बाईक अजून असतील मागे. आणि आपली टीम आहे श्रीदेव नागार्जुन कापरे लाखनवाडी. चला सगळी मुंबईला जाकरवणी आहे. चला आता खोपडला.
सर आम्हाला दरवर्षी यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळते, त्यांच्या माध्यमातून दिलेली आहे. मी विनंती करतो आमच्या मंडळाच्या एका कार्यकर्त्याला की संदीप दादा, केतन कदम, विनंती करतो आपले जे अशोक दादा कदम आहेत, पुण्या इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांच्या माध्यमातून चालवली जाते, ते इथे उपस्थित नाहीत. तर आपण कापरे संघाच्या संघनायकाला विनंती करतो की तुम्ही समोर यायचं आहे आणि आपला जर्सी घ्यायचा आहे. तुम्हाला आमच्या गावातील अशोक दादा कदम यांच्या माध्यमातून दिलेला आहे. तर हा जर्सी लगेचच प्रदान करायचा आहे. 5 मिनिटात सर्वांनी कॅरी करून तो यायचा आहे लगेच. आपला टॉस देखील केला जाईल. आणि आता मी ग्राउंडवरती पोहोचलोय. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या मॅचेस असणार आहेत आणि इकडे माझ्या मागे बघू शकता तुम्ही या ठिकाणी पॅव्हेलियन सुद्धा मस्त आहे. गावच्या ठिकाणी ग्राउंड बघायला एक नंबर ग्राउंड आहे, कारण अशा प्रकारचं ग्राउंड मुश्किल असतं गावच्या ठिकाणी. परंतु थोडं हे सिटीमध्ये टुर्नामेंट असल्यामुळे मस्त ग्राउंड आहे, बघू शकता. या ठिकाणी मागे ग्राउंड आहे आणि इकडे आता जर्सी भेटला आपल्या टीमला. आपली टीम आता जाते जर्सी प्रदान करायला. बाकी या ठिकाणी आहे पॅव्हेलियन. इकडे अशा प्रकारे चला दोन्ही संघ टी शर्ट घालून लगेचच समोर यायचं चालू होणार आहे, आहे. समालोचन कक्षाच्या समोर यायचं मला match कशा आहे. असतात या वर्षी आणि 5वं पर्व असल्यामुळे आम्ही हा एक अनोखा उपक्रम केलाय. सर्व टी शर्टला आपल्या नक्कीच मंडळाच्या प्लस आपल्या स्पॉन्सरच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येणार. टी शर्ट आपण या स्पर्धेचा या ठिकाणी आता आपल्या वाडीतील मुलं ते टी शर्ट चेंज करतायत, कारण या ठिकाणी यांच्या मंडळाचे यंदा 5 वर्ष असल्यामुळे टुर्नामेंटचे, त्यामुळे टी शर्ट प्रदान केले. हे बघा, ही आमच्या वाडीची टीम आहे. एक मिनटं. श्रीजू नागरिक कापरे लाकूडवाडी. अशा प्रकारे जर्सी असेल समोर बघा. अशा प्रकारे जर्सी आहे. शिमगा चषक एक नंबर, खूप छान. किंवा साऊंड असेल जे लाभलेले आहेत ते आमचे थोडे आपले प्लेअर बाकी आहेत. त्यांची ओळख आता जबरदस्त. इकडे अशा प्रकारे ग्राउंड आहे ओव्हरऑल. बघू शकता युट्यूब लाईव्ह पण आहे. सहकार्य करतात किंवा रेणुका डीजे आहे. पण आता आपले खूप छान असं आयोजन आहे. शिमगा चषक आणि यांचं पर्व 5वं आहे या ठिकाणी. ग्राउंड पण छान आहे. नगरसेवक देखील आहेत. चषक 2026 पर्व 5वं. दोन्ही टीम्स आपण पाहतोय लाईनअप केलंय खरोखरच तेव्हा अशा प्रकारच्या स्पर्धा संपन्न देखील होतात. या स्पर्धेसाठी बघा 24 मॉडेल देखील असतील दिले जात आहेत. 12 गोल्ड 12 सिल्वर के स्पोर्ट्स यांच्याकडून. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं फर्स्ट प्राइज श्री प्रदीप मयेकर लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि कॉलेजचा विचार केला तर कॉलेजच्या माध्यमातून क्रिकेटची पंढरी म्हणेन गुलामदादा परकार असतील, लतीफ परकार असतील आणि अनेक असे स्टार खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट, लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट अनेक वर्ष या मैदानावरती आम्ही खेळलो देखील, समालोचन देखील केलंय. ऐतिहासिक मैदान आहे गोलकोट डक्का. ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव देखील आहे. शिवाजी महाराजांचा किल्ला देखील आपण पाहतोय. कंजूसरीचं मंदिर आहे. त्यानंतर आपल्या मुस्लिम बांधवांच्या अनेक मशिदी देखील आहेत आणि एक खूप असं गाव कुठलं असेल तर गोलकोट. कापरे टॉस विन आणि आपण कापरे संघ कर्णधार काय घेतलंय. येस, आपण 4 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल आणि 4 फ्रेश गोलंदाजांचा वापर केला जाईल. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. मित्रांनो, टर्म्स अँड कंडिशन या स्पर्धेच्या सर्व नियमांचं आपण पालन कराल अशी मी आशा बाळगतो आणि चांगल्या प्रकारे स्पोर्ट्समॅनशिपने ही स्पर्धा आपल्याला खेळवायची. इकडे अनेक वर्ष शिमगा चषक जो आपण पाहतोय एक चांगलं व्यासपीठ दिलंय मित्र. सुरेख वातावरण पण पाहतोय. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. शिमगा चषक 2026 5वं पर्व, यातच काही सर्व आणि ह्याचाच आम्हाला गर्व अशी दिमागदार स्पर्धांची आपण साक्षीदार होतो मित्रांनो. सुरेख नियोजन, सुरेख आयोजन गेले अर्थात गणेश कदम आम्हाला जोडले जात आहेत. गेले आमचे जवळचे मित्र आहेत आणि गेले 3 ते 4 महिने स्पर्धेचं नियोजन असतं मित्रांनो. देखणी स्पर्धा आहे, देखणं मैदान देखील आहे आणि क्रीडारसिक देखील येणार यात तिने मात्र शंका नाही आहे. अनेक वर्ष समालोचन देखील केलंय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट देखील इथं आपण पाहिलंय आणि एक चांगल्या स्पर्धांची आपण साक्षीदार होतोय. आमच्या ज्या मंडळाची लाईनमॅन त्यांना विनंती आहे आपण सीमारेषेवरती राहायचं, कारण बघा हे छोटं मैदान आहे
सो इथे चेंडू मिस होताना आपण पाहिलं खूप चेंडू असे आहेत की थोडस नैसर्गिक अडथळा आहे थर्डमॅनच्या दिशेला, परंतु फास्ट आउटफील्ड देखील आहे. YouTube लाईव्ह आहे या ठिकाणी बघू दमदार शकता अशा नियोजन प्रकारे. आहे, असरदार नियोजन आहे. स्वाभिमान आणि अभिमान सांगणारी स्पर्धा मित्रांनो, ज्या स्पर्धेची सर्व खेळाडू खेळण्याची आणि आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात होते या ठिकाणी. आमचा हाच पहिला सामना आहे या स्पर्धेतील आणि उद्घाटन सामना सुद्धा आहे. GVC 11 वर्सेस श्रीदेव नागार्जुन कापरे लाखनवाडी. क्षेत्रक्षण सजवलं जात आहे. सकाळचे वाजले बरोबर 10:15 वाजले आणि आता स्पर्धेला सुरुवात होते या ठिकाणी. हा सामना 4 षटकांचा असेल. आणि खरोखरच जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन PCD लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आजच्या दिवसामध्ये वन डे स्वरूपाची स्पर्धा आहे. वन डे सिरीज ज्याला म्हणतात शिमगा चषक अशी स्पर्धा आहे. 2026 पर्व 5वं ठिकाणी आहे. चालू होते आता. मोरिसन यांच्या माध्यमातून अनेक वर्ष चिपळूणच्या या क्रिकेटमध्ये दरवर्षी त्यांची एंट्री देखील असेल. CPL असेल, RPL असेल आणि यानंतरचं मॅच देखील आहे बघा. केदारनाथ कोंडे विरुद्ध श्री देव नागार्जुन कापरे. यातच काही सर्व आणि ह्याचाच आम्हाला गर्व सागर पंचनाथ टॉस केले. हो इथं मात्र पहिल्याच बॉल वरती सुरेख फटका स्टँड अँड डिलेवर चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रात या डावाची प्रारंभ शुभारंभ झालाय. दोन आपण पाहिलं तर डावकडे बॅटर आहेत, त्यांना थोडासा नैसर्गिक अडथळा आहे, परंतु सर्वांसाठी असेल. पहिल्या चेंडूवरती शॉर्ट पिच बॉल होता, दिशा दिली मिड विकेटच्या दिशेने 2 धावाने प्रारंभ शुभारंभ झाला. इथे मात्र शिमगा चषक 2026 इथे बघा हाय स्कोरिंग मॅचेस होताना आपण पाहिले तर रेकॉर्ड्स आहेत, अनेक आहेत, सांगितले देखील जातील राऊंड विकेट. हो इथे मात्र बघा पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू चाललाय, त्याच प्रकारचा फटका, त्याच प्रकारचा निर्णय देखील पंचांचा. धावसंख्या 2 ने वाढते, 4 धावा फलकावरती आहेत. त्याच मैदानावरती मुंबईबद्दल खेळताना का बॅटिंगची होती 42 धावां, 43 धावांचं षटक होतं मित्रांनो. अनेक रेकॉर्ड्स आहेत. अनेक राऊंडला याच मैदानावरती उत्कृष्ट बॅट होती. आता बी नाईट क्रिकेट स्पर्धा नव्या मॅचच्या दिशेने धावसंख्या फलकावरती 4 राऊंड विकेटचा मारा. हो इथे बघा इथे मी सांगितलं होतं 5 आउट गेला, चेंडू चालला दणदण करत सीमारेखा पार, मिळत धावा 4. आणि ऐकूया शिमगा उत्सव चषक चांगला फटका मैदानामध्ये स्विचिंगचा फटका आहे. उलटा फुलटा मागे खेळले आणि चेंडू स्मर्श पलीकडे जातोय. आलन खडखडी सनसनीत गंधडी सुशांतच्या बॅटवरनं पहिला चौकार या स्पर्धेतला. जबरदस्त बॅटिंग सुशांतच्या बॅट. 13 धावा 3 गडी बाद. उलटा चेंडू आडव्या बॅटचा वापर केला, ऑन साईडला चेंडूला खेळले, टॉप कॉर्नरची दिशा निवडली. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव तो पूर्ण झाली आहे. सुशांत आणि सचिनच्या मध्ये चांगली रनिंग मिळून विकेट. एक सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकणार आहे. टीमची टोटल आता धावफलकावरती GVC 11 कालूस 14 धावांवरती बिनगडांच्या मोबदल्यामध्ये नयन कदम यांना विनंती असेल आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं. नयन कदम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, आपण कॉमेंट्री बघतो. मिडियम 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, हा बॉल चांगला होता, ऑन साईडला घ्यायचा. बॅटची लिडिंग घेतली, मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे जात आहेत. चेंडूला रोखण्याचा प्रयत्न डीप फायटिंग बॉटलाईनच्या दिशेने झालेला आहे. सचिनला चेंडूला फक्त समोर काय येतो, परंतु बॅटच्या खालच्या फ्लोवरती चेंडू लागला आणि त्याच्यानंतर चेंडू मागे गेला. त्याच्यावरती 2 धावा मिळवले. दुहेरीच्या पट्ट्याने संघाची स्थिती आपण पाहिली तर 16 धावांवरती सचिन 2 वरती घेतो, सुशांत 14 धावांवरती घेतो. आपण पाहिलं तर श्री देव नागार्जुन कापरेसाठी ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केले अर्थात जितेंद्र कदम उर्फ बाबू कालूचे उगतवाडे यांच्या माध्यमातून असेल की जातील संघाला. बघा इथे आमचे 11 स्पॉन्सर आहेत ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक संघाला टी शर्ट स्पॉन्सर केले. धन्यवाद. नंतर सिंगर तर नंतर 2 एकूण तिथे काय तर धावसंख्या 16 धावसंख्या फलकावरती 6 चेंडू फेस केले तर 14 धावांवरती. आता चांगली बॅटिंग आहे सुशांत. एका बाजूने मात्र आशांत आहे, तो सचिन तिची बॅट चांगली. पंचांची अंपायर प्रत्येक स्पर्धेत असते. गोट्या भोसले देखील राऊंड विकेटचा मारा असेल. क्रिकेटचा बॉल आहे, डान्सिंग राऊंड विकेट. चेंडू दिशा दिली आता घोषांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाले. 2 धावसंख्या वाढते. आता धावसंख्या फलकावरती आहे 20 धावा. जबरदस्त बॅटिंग, 7 चेंडू फेस केलेत. आता सुशांतने जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत. त्याच्या बॅटमधून 2 चौकार देखील आलेत, डबल्स देखील आलेत. आणि जे घोषांकित केंद्र आहे तिथे टार्गेट केलं, तिथे टाऊक आहे. ह्या दिशेने चेंडू गेला तर आपल्याला 2 धावा मिळतील आडव्या बॅटने. आतापर्यंत सुरेख बॅटिंग आहे. उलटा फुलटा देखील आपण पाहिलं, तिथे बॅटमधून चौकार देखील आला होता. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. परिवर्तन पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स इथे बघा आपण विक्रम गोट्या बसते स्क्वेअरली पंच म्हणून कामगिरी पाहत आहे. अर्थात
सुंदर बिटवीन द विकेट क्रिकेट पण विदाउट एनी लॉस षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. शिमगा चषक 2026 पर्व पाचवं पर्व यातच काही सर्व सुधीर पुन्हा एकदा राऊंड विकेटवर फुल टॉस आहे. झालाय प्रहार परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे मात्र सुरेख झेड टिपलाय पकडला झेल संपलाय. सचिनचा खेळ. सचिन बॅक टू द ट्रॅव्हलिंग. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू. नागार्जुन कांबळे सन्मान्य आदरणीय जितेंद्रजी कदम साहेबांना विनंती आहे आपण या कोंडेसन अगदी आपण या रिपोर्टिंग करायची आणि तो टी शर्ट जो आहे तो घालूनच आपला टॉस केला जाणार आहे. त्या दृष्टिकोनात आपल्याला विनंती आपण अगोदर जे गणवेश आहेत शिमगा चषकाकरता जे आपल्याकडं आकर्षक टी शर्ट बनवण्यात आले तो टी शर्ट आपण इथे येऊन घेऊन जायचं आहे. शिमगा चषक 2026 महासंग्राम आहे. रणसंग्राम तुम्हाला आपला क्षेत्ररक्षक आहे. पहिलाच बॉल दुसऱ्या इनिंगचा पहिल्या बॉलवरती चांगला फटका आपला क्षेत्ररक्षक आहे. त्यांच्या डोक्याबंद चेंडू बॉल लॉकअपच्या दिशेने केला. खरं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाने केले चूक. चेंडू सीमारेषा पलीकडे पहिल्या बॉलवरती सतीशच्या बॅटमधनं खडखडीत सणसणीत दणदणीत चौकार आला. नशिबाचा चौकार शिवाचा छावा आणि पहिल्या बॉलवरती आणि हे आले 4 धावा. थँक्यू सो मच. चांगला फटका मैदानामध्ये सतीशच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती सुरुवात घनागती झाली लखनवाडी संघाची. दुसरा बॉल देखील पुलरलेचा बॉल होता. गोलंदाजच्या डोक्यावरनं चेंडूला ऑन साईडला खेळले. लॉकअपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. ते देखील एक सीन आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे दृश्य आहे ते तुम्हाला दाखवलं जातं. एक चांगलं आयोजन एक चांगलं नियोजन मानाची स्पर्धा. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे दृश्य टिपले गेले ते आज दाखवले गेले तुम्हाला. पुढचा बॉल जास्त वेळ घेऊ नका मध्ये ही स्पर्धा आपल्याला समाप्त करायची आहे. बॅकफुटवर जाऊन धीरजला काय होतं बॉलने बॅटचा संपर्क झाला नाहीये. पाटला या मॅचमध्ये पावड्यांचा वापर केलाय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे. बॉलने बॅटचा संपर्क होत नाहीये. थोडस धीरज स्ट्रगल करतोय संघर्ष करतो पहिल्या मॅचमध्ये. त्याच्या बॅटवरती बॉल येत नाहीये. बॉलने बॅटचा संपर्क होणं फार गरजेचं आहे. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं गेले ज्या पद्धतीने फटका खेळला आणि त्याच्यानंतर यष्टीरक्षकानं चेंडूला पकडलं त्याच्यानंतर ती त्याची धडपड पाहायला मिळाली. 4 चेंडूचा काही समाप्त झालाय. धाव फलकावरती धाबा 5 धाबा. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये सुशांतच्या माध्यमातून. कुटुंबाचा चेंडू आता बॅकफुटवर गेले ते मोठा फटका कायचा फटका फसला. शॉर्ट स्क्वेअर मार्फत ओव्हर द विकेट. बॅकफुटवर गेले चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या फ्लोवरती चेंडू लागलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. नशिबाचा चौकार मैदानामध्ये आलेला आहे. बॅट्समॅन गणेश मैदानामध्ये आले आणि पहिल्या बॉलवरती बॅटच्या वरच्या फ्लोवरती देखील बानो बाहुल बनाव श्री कालेश्वरी क्रिकेट क्लब चालू प्रेझेंट उगवतवाडी काही शिमगा चषक आहे. सचिन आए पहले गेंद ऊपर फुल टॉस खेलते और की तरफ खेलने की कोशिश की और बिल्कुल बल्ले के ऊपर सही तरीके से गेंद आई नहीं. सतीश ने जिस गेंद को खेला गेंद पास को लगने के बाद सामने की तरफ पेनल्टी लगाई गई. वो 47 का आंकड़ा बन गया लाखनवाड़ी को जीतने के लिए. सचिन गेंदबाजी करे पहले ओवर के अंदर. सुशांत जिन्होंने 9 रन दिए पावर प्ले के अंदर 10 एक विकेट के नुकसान पर. डॉट में गेंदी बहुत अच्छा स्ट्रोक है. एक छप्पर की तरफ खेल दिया. बल्ले के बीचों बीच लग रही है. गणेश के इरादे पक्के गए. बारी के फील्डिंग पॉइंट एक सेकंड ऑन साइड पर शॉट स्पेलिंग शॉट पॉइंट के अंदर ऑन साइड पर खेला. बल्ले के बीचों बीच मिड विकेट बॉटल की तरफ खेल दिया. फील्डर गए ले लिया कैच. बल्लेबाज सतीश की पारी करता था. विकेट नंबर कर दिए गए. 4 नंबर पर बल्लेबाजी करने के लिए सुधीर. सचिन अच्छी गेंदबाजी करे. अपने हाइट का इस्तेमाल अच्छा करे. ऑप्शन के बाहर कट करना चाहते थे. पॉइंट पर खिलाड़ी थे उनके सर के ऊपर से गेंद बॉर्डर की तरफ जा रही. फील्डर पीछा कर रहे गए नहीं रोक पाएंगे. गेंद 1-2 का 4 ये लगा. शानदार दमदार असरदार 4. बैकफुट पर चले गए बहुत खूबसूरती के साथ खेला. इस्तेमाल किया बॉटम का इस्तेमाल किया. सुधीर अच्छी बल्लेबाजी करे. सेंसिबल क्रिकेट जो है ना वो सुधीर के बल्ले से देखने के लिए मिल रहा है. 2 रनों के साथ स्कोर कार्ड अब जाकर आगे पहुंच गया. टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन. आने वाली गेंद फ्री हिट दे घुमा के
और अच्छी गिनती बैकफुट में जाकर कट करना चाहते थे। खेलने के बाद बिल्कुल वो आगे की तरफ चले गए, वापस आने का मौका। 2026 का अद्भुत आयोजन आपको देखने के मिलता वहाँ विश्व क्रिकेट लीग कहा वर चले गए थे क्या शिमगा चषकामध्ये पुढचा बॉल शॉर्ट मधला बॉल आहे, समोर खेळायचा होता, बॅटच्या टोला बॉल लागला, डीप बॅकफुट पॉईंटची दिशा निवडली आहे, दोन अडचणीमध्ये सापडलाय। एका बाजूला श्रीदेव नागार्जुन लाखनवाडी, दुसऱ्या बाजूला जीविशा 11 कालुस्ते। शॉर्ट मधला बॉल ऑन साईडला खेळला, जबरदस्त फटका स्पेलच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, त्यानं झेल सोडल्या, पहिले डाव घेतले गेले, दुसऱ्या दबाचा प्रयत्न आहे, थोडीशी फेक धीम्या गतीने आली आहे, त्याचा फायदा दोन्ही बॅटरने घेतलेला आहे। रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, तालमेल चांगला होता, बॉलिंग चांगली होती आणि त्या ठिकाणी 43 धावांचा पाठलाग, तिसरं षटक चालू आहे। शेवटचा बॉल 30 धावा, 4 गड्यांच्या मध्ये 17 धावांची गरज 7 बॉल मध्ये। फ्लाइंग स्लिप एकाडू गडी एकाडू पॉइंट बॅकफुटवर गेले, खूप छान पद्धतीने चेंडूला ढकललाय, नॉन स्ट्राईकला फेक केली जाणार आहे, डायरेक्ट हिट झालेली आहे, चूक केलेली आहे, चुकीला माफी नाही आहे, सनीला परतावा लागणार आहे। सनी जर चांगली बॅटिंग करत होता, तुम्हाला दाखवलं जाते खेळाडूवरती दाखवली जाते अगदी पराभव संघ आणि विजय संघ एकाच मंचवरती आता दोघांना एकमेकांना भेटतायत, एकमेकांना शुभेच्छा देत आहेत। जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे मॅच मध्ये। जीविशा टीम निघाली घरी, वाजले दुपारचे 12। पहिल्या राऊंडमध्ये पडल्याचं खूप वाईट वाटतंय, आपल्या बऱ्यापैकी प्रॅक्टिस होतं आपल्या टीमचं, ठीक आहे, अशा प्रकारचं ग्राउंड असेल। चला आपण आता निघतोय घरी। पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच राऊंडला बाहेर गेले, समोरच्या टीमने स्कोर बनवता 46 विजयासाठी 37 धावांची आवश्यकता होती आणि आमच्या टीमने 27 धावांपर्यंत मदत मारली, त्यामुळे आमची टीम हरलेली आहे। तर ठीक आहे, क्रिकेटचं खेळ काय होऊ शकतं। तर म्हणजे हा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करतोय। व्हिडिओ आवडला लाईक करा, कारण पुढे आपल्याला नाराज आहेत, पहिलीच मॅच हरलेत। तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल खोलून सबस्क्राईब करा। भेटूच पुन्हा की नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद अँड टेक केअर।